मुलांना तर खूपच आवडते। तर तुमच्या घरी लहान मुलं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही साबुदाणा खिचडी करून बघा, खूपच आवडेल त्यांना। तर मी इथे पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि हा साबुदाणा मी पूर्ण ओव्हरनाईट भिजवून ठेवलेला आहे, त्यामुळे हा अशा प्रकारे सुटसुटीत झालेला आहे। तर 2 बटाटे घेतलेले आहे मी, बटाट्याचे स्लाइस अशा पद्धतीने कापलेले आहेत। शेंगदाणे भाजून मी त्याचा कूट करून घेतलेला आहे। सोबतच हिरवी मिरची मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्यासोबत कोथिंबीर घेतलेली आहे। तर सर्वप्रथम मी इथे कढई घेतली आहे, कारण आपल्याला बटाट्याचे जे स्लाइस आहे ते अगोदर फ्राय करून घ्यायचे आहेत। साबुदाणा खिचडी ही सगळ्यांनाच आवडते, तुम्ही उपवास असो वा नसो तर तुम्ही ही कधीही करून खाऊ शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही जर मुलांना शाळेचा टिफिनमध्ये सुद्धा ही सोपी आणि सिंपल रेसिपी करून सकाळी झटकीपट होणारी अशी डिश आहे, जी तुम्ही टिफिनसाठीही यूज करू शकता। तर इथे मी साबुदाण्यामध्ये जो कूट आहे तो आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे मी चवीनुसार, आणि आता मी हे तिन्ही एकत्रित करून घेणार आहेत। अशा प्रकारे एकत्रित करून किमान 5 मिनिटं मी ठेवणार आहे आणि एकीकडे मी कढई ठेवलेलीच आहे, तोपर्यंत तेल गरम होत आहे। तर गरम तेलामध्ये जे बटाट्याचे बारीक स्लाइस कापून घ्यायचे आहे, जेणेकरून ते लवकर फ्राय होतील आणि कच्चे राहणार नाही। अशा प्रकारे मी गरम तेलामध्ये स्लाइस टाकले आहे आणि आता मी मंद आचेवर याला फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून चांगले आतमध्ये फ्राय होतील, ते बिलकुल पण कच्चे राहणार नाहीत। तर तुम्ही बघू शकता आता इथे थोडेसे लाल ब्राऊन झालेले आहेत। तर आपल्याला आता इथे अजून थोडं 5 मिनिटं ह्याला फ्राय करायचे आहेत। साबुदाण्यामध्ये बटाटा घालून केला की एक चांगली चव येते साबुदाण्याला। तसे तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालूनही ती रेडी करू शकता, पण बटाटे जर घालून केलेत ना तर खूपच स्वादिष्ट लागते। बटाटा तुम्ही न फ्राय करता उकडून जर घेतला ना, तोही चांगल्या प्रकारे साबुदाण्याची खिचडी तयार होते। नेक्स्ट रेसिपीमध्ये मी तुम्हाला पुन्हा कधी दाखवेल की साबुदाणा खिचडी उकडून बटाटा कशा पद्धतीने खिचडी केली जाते। तर आता मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि त्या मध्यभागी मी त्याला चिरलेल्या आहेत। अशा प्रकारे तुम्ही त्याला फ्राय करायचे आहे अगोदर। कमी तिखट लागत असेल तर तुम्ही कमी मिरच्या घेऊ शकता, मी इथे थोडं जास्त घेतलेलं आहे। तर आता मिरच्या चांगल्या भाजलेल्या आहेत। तर आता मी जे एकत्रित केलेले साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट जो आहे तो मी यात घालणार आहे आणि पूर्ण बटाटेही त्यात मीच घातलेले आहे, जेणेकरून पूर्ण एकत्रित करून घ्यायचे आहे। मीठ घालण्याची आवश्यकता नाही, कारण की मी अगोदरच मीठ घातलेले आहे। तर आता याला मंद आचेवर चांगलं एकत्रित करून घ्यायचे आहे। किमान 5 मिनिटं आपण याला एक वाफ घेऊया। आता मी इथे थोडीशी साखर घालणार आहे, कारण एक वेगळी चव येते साबुदाण्याला, आणि सजावटीसाठी कोथिंबीर ॲड करणार आहेत। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला आहात तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझे नवीन व्हिडिओ तुमच्याकडे पहिले पोहोचले जातील। आणि बेल आयकॉन प्रेस करायला जरूर विसरू नका।